हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भावना पुन्हा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे असतात मजेत ना? मजेत आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज आहे तारीख 24 तारीख आणि आपला हक्काचा सण जवळ येतोय. हक्काचा सण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, 27 ऑगस्ट दहीहंडी. तर दहीहंडीची फुल मुंबईमध्ये जल्लोष आहे, सगळीकडे सराव शिबिर सर्व चालूच आहे. तर असाच एक प्रो गोविंदा हे गेल्या 2 वर्षापासून आपल्या ठाण्यामध्ये प्रसिद्ध झालं खूप. प्रो गोविंदाच्या नावाने जे कॉम्पिटिशन होतं म्हणजे ते एक म्हणजे स्पोर्ट आहे आणि तसंच आजही देखील आपल्याला त्या स्पोर्टचा भाग बनायचा आहे. म्हणजे आज आपण चाललो आहे एक्सपर्ट गोविंदाला. मीरा भाईंदर मॅक्सिस मॉल आहे ना, तिकडे एक्सपर्ट गोविंदा आहे. जसं प्रो गोविंदा असतं तसंच एक्सपर्ट गोविंदा आहे. जास्त काय मला माहिती नाही, कारण काय मी बघा दहीहंडीमध्ये जात वगैरे नाही. मी फक्त प्रॅक्टिस थोडं बघायला वगैरे व्हिडिओ शूट करायला जातो. बाकी मी प्रॅक्टिसला वगैरे जात नाही आणि मी हंडीमध्ये पण नाही जात. मी फक्त ब्लॉग वगैरे शूट करायला जातो आणि त्या दिवशी ब्लॉग नसेल त्या दिवशी असं टाइमपाससाठी जातो. आपल्याला जायचं एक्सपर्ट गोविंदाला, तर तिकडे माहीत पडेल की कसं काय रूल आहे, कसं काय. मला काहीच नाही माहीत. 6 आणि 7 थर असं काहीतरी लावायचं आहे. 7 थर नाही लावायचे वाटतं, 6 थर लावायचे वाटतं. ते पण टायमिंग कसं काय आहे ते मला जास्त काय माहिती नाही, ते कोच वगैरेला सगळं माहिती आहे. तर आता मी चाललोय ग्राउंडवर. आता टाईम झाला आहे 11:30, प्रॉपर 11:30 झालेत आणि 10:30 वाजता ग्रुपमध्ये मेसेज आलेला की ग्राउंडमध्ये 10:30 वाजता यायचं. मला लेट का झाला, कारण की मी रात्री 4 वाजता झोपलोय, ब्लॉग एडिट करत होतो. आता उठलो, थोडा थंबनेल एडिट केला, आता ब्लॉग अपलोड करायला चाललोय. ह्याच्या अगोदरचा हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघतायत त्याच्या अगोदरचा ब्लॉग आलेला असेल. तर या ब्लॉगला पण चांगला सपोर्ट करा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस सर्व करून ठेवा. आणि मेन म्हणजे शेअर खूप करा आणि लाईक पण करा, कमेंट पण करा. आणि आपल्या दहीहंडी उत्सवला खऱ्यापणाने सुरुवात झालेलीच आहे. म्हणजे पहिलाच आम्ही यावर्षी कुठेच सराव शिबिरला गेलो नाही, पहिलाच आम्ही एक्सपर्ट गोविंदाला चाललोय. त्याच्यानंतर हंडीच्या दिवशी जे आम्ही सलामी मारतो, हंड्या फोडतो ते होणार. नाहीतर तुम्हाला हर वर्षी ब्लॉग बघायला मिळतातच की आम्ही सराव शिबिरला जातो. तर आज बघूया काय होतंय, जिंकतोय की हरतोय, काय होतंय. कारण की जिंकणं हे महत्त्व नाही, हरलो तरी ना त्याला शाबासकी असते. कारण की तेवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं पण खायचं काम नाही, हे सगळ्यांना जमत नाही. 35 ते 40 पथक आहेत तिकडे, म्हणजे 40 पथक असतील माझे अंदाज. तर बघू कसं काय, तुम्हाला माहीत पडेलच आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला, मी पण जातो ग्राउंडमध्ये आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओके. आले उतरो हे ओमकार होता बघा. तर आता आम्ही साईबाबा मंदिराच्या इथे पाया पडलो. आता इकडनं हनुमान मंदिरच्या इथे आलो. कुणाल भाईच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलेला आहे. आता आम्ही आहे ना ट्रिपल सीट चाललोय. गोविंदासाठी चाललोय म्हणून समजून घ्या, बाकी काय नाही. आणि ऐका, आता हे बघा झेंडा बघा आमचा, हे बघा आता उडेल तेव्हा बघा. आता आम्ही म्हणजे पाया पडलो साईबाबा मंदिराच्या इथे. आता इकडनं मॅक्सिस मॉल आणि हनुमान मंदिराच्या इथे पण पाया पडलो. सीधा करना झेंडा सीधा येतो. हे सगळी पोरांची धांदल चालू आहे, एन्जॉय करत राहा ब्लॉग. हे बघा विशाल भाईने आपला झेंडा लावलेला आहे तिकडे गाडीवर आणि हा अजून 10 वेळा काढतो आणि लावतोय. बघा हा सुजल आहे ना, आमचा ड्रायव्हर जरा कच्चा आहे. मंडपची कामं नाही केली ना म्हणून त्याला माहिती नाही. हे बघा आता परत काढतोय, तो काढत नाही, बांधतोय काय मग काढत का होता. आता मस्तपैकी जायचं. पाऊस तर तुफान पाऊस आहे, पाऊस चालूच आहे, तरी पण मी शूट करतोय. आणि आपला भाऊ विशाल खूप दिवसानंतर भेटला आपल्याला ब्लॉगमध्ये. रोज तर भेटतो प्रॅक्टिसला. चला आता थोड्या वेळात भेटूया. आता निघतातच आहे पोरं, सगळे येत आहेत थोडे एरियात नाही तर. ठीक आहे, चावी घेतली भाई. ठीक आहे. काय बोलू शकतो? काय नाही, मी काय बोलतच नाही. काय नाही बोलत, शांत असतो हा ध्रुव आपला एकदम. शांत थोडे शांत शांत शांत
आणि भाऊ आपली गाडी नीट चालली पाहिजे. आपली गाडी एक नंबर चालायला हायवेला पाडणार आहे. मी तर बघ नाही, ध्रुववर विश्वास नाही माझा गाडी चालवण्याच्या बाबतीत, आत्ताच सांगतो. चला आता आम्ही निघतोय एक्सपर्ट गोविंदासाठी. बघा पोरांचा जोश. पोरांचा जोश आहे. एक्सपर्ट गोविंदाचा जोश आहे. एक्सपर्ट गोविंदा. ही सगळी एक्सपर्ट गोविंदाची तयारी आणि जोश आहे सर्व पोरांचा. बघा हा तुम्हाला रोज दिसत. हा आपल्या हर ब्लॉग मध्ये आलेला आहे. आता सर्व पोरं अजून येत आहेत, पाठवून येत आहेत. आणि पाऊस तर तुफान चालू आहे. तुफान पाऊस आहे. चिम बॉय वन साइड. हॉर्न की जरूरत नहीं, तेरे को बिठा. ए पाठी बघ. बघितलं पोरांचा जोश. बघा जोश जोश आहे. रोशन भाई ही आमची दैसार पोलीस चौकी. इथे गपचूप झाला. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. सर्व पोरांचा जोश असा आहे ना, सगळे पोरं आहे ना. दहंडी दिवशी तुम्हाला माहिती आहे ना सर्व पोरं कसे असतात. एकदम आडवे तिडवे गाडी सर्व चालवतात. आधी तो जबत हे दहंडीचे दिवस आले नाही तरी पण आमचं चालू झालंय. आपला टॉपर बघा. टॉपर आपला झेंडा गिरा दोघं भाऊ सोबत. हे बघा दोघं भाऊ सोबत. दोघं भाऊ सोबत बसले. भाऊ आपले झोपेत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय कन्हैयालाल की. जय कन्हैयालाल की. जय श्रीराम. हा जोश आहे हंडीच्या पोरांचा. हाच असतो एक खरा गोविंदा. कोच आपले कोच. कोच बघितला जोश कसा आपल्या अंडीच्या पोरांचा. आमच्यात नाही सर्व गोविंदा पथक आहे जेवढे सगळ्यांचा जोश असाच असतो अंडीच्या दिवशी. इथं आम्ही एक्सपर्टला फर्स्ट टाइम चाललोय म्हणून एवढा जोश आहे. काय बोलतो तुझ्यात? तुझ्यात आपला मेन सीडीमध्ये आणि ध्रुव कुठला हात देतो त्या सीडीमध्ये. टॉपर टॉपर टॉपर. आपला खास मित्र बघा काळभोर. काळभोर. वन साईडला जातो. फुल आम्ही वन साईडच चाललोय बघा. आणि पाऊस आहे ना, तुफान पाऊस आहे. काय ऐकतच नाही. हंडीच्या दिवशी असा पाऊस नसला पाहिजे. पण हंडीच्या दिवशी पाऊस नसला तर मजा नाही बिना पावसाची.
तुफान तुफान. कधी वाटलं नव्हतं की आपला पथक पण एक्सपर्ट मध्ये जाईल काय. कैसे ट्रिपल सीट थे. जय श्रीराम. जय श्रीराम. बाप्पाची मूर्ती बघितली का. एक नंबर होती. दाखवली. काय नाव त्याचा. टी शर्ट वाटप. आपला टॉपर आणि हा एक्का. हा बघा टॉपर आहे. हा एक्का आहे. टी शर्ट वाटप चालू आहे. टी शर्ट वाटप. अंदरचा टी शर्ट वाटप. हा बघा 2 टी शर्ट घाततो. एकच ना. अरे बोल काय तरी. काय मग असं काय करतं. एकच टी शर्ट भेटलं आपल्याला. आपल्याला आले एक्सपर्ट गोविंदाला. आपण प्रो गोविंदाची प्रॅक्टिस नाही केली, एक्सपर्टची केलेली आहे. इथं आलो. आमची पोरं बघून घ्या. पोरं बघितली किती वेळा दाखव. सगळ्यांना टी शर्ट वाटपचं काम चालू आहे. सगळ्या एकेका पोरांना. गाण्या बिचारा कंटाळला एकाला वाटून. तुला ह्याला नाही भेटली. पहिल्याचा टॉपर आहे. आता भेटला लास्टला आरामात. हा बिचारा गप्पा. ह्याला टी शर्ट नाही. साईज नाही. साईज नाही तेरा. सगळी टी शर्टची. हा तू काय. आमचा व्हिडिओवाला माणूस आहे. आणि आमचा एक काय. आमचा 3 मधला गेलाय बाहेर. अक्षय आला नाही इकडे. आता टी शर्ट वाटप चालू आहे. पुढे टी शर्ट वाटल्यानंतर इकडे ताल लावायला घेणार आहे. बिना आवाज करताना 7 की 6. 6च्या सेटअपनी 6 मारणार आहे. 7च्या सेटअपनी. इकडे आले दुसरे पण पथक आले सगळे. आमचा स्वप्नील बघूया. बोलतो बरोबर आहे. एकदम परफेक्ट. काही नाव वगैरे बघून घ्या तुम्ही. हा हे बघा. फिरा. एक्सपर्ट गोविंदा. खाली किती आहे. अडीच संपले 40. दुसरा भाविक गवली. कोचला असं सगळं काम करावं लागतं. प्रॅक्टिस देऊन नाही चालत. टी शर्ट सगळं बघावं लागतं. हा डिसिप्लिन. गण्या बिचारा कंटाळला टी शर्ट वाटून. स्टार्टिंग आहे ना. रोज मेहनत करतो पथकासाठी. रोज डेली याचा ग्रुपवर पहिला मेसेज असतो. सगळ्या पोरांनी बघा टी शर्ट घातले आहेत एक्सपर्ट गोविंदाचे. हे बघा भूषण भाई एक्सपर्ट गोविंदा. हे बघा. प्रितेश भाई एक्सपर्ट गोविंदा फुल. अक्षय अरे टी शर्ट शपथ महंगा वाला है रे. ए ऍडव्हर्टाइजमेंट नहीं करने का है. थँक्यू. प्रो गोविंदा रेड बुल. एक्सपर्ट गोविंदा प्रो नाही. सलामी मारणार ते आहे. इकडे आपलं पाठीमागे मॉल आहे. आपली सगळी पोरं आली आहेत बोरीपाडावरून. 2, 3.
जोश बघा, जोश अंडीचा जोश बघा सर्व पोरांचा. सगळे आता आतमध्ये चाललेत ग्राउंड मध्ये. दिवेश वन साइड जिंकायचंय फुल. एक्सपर्ट गोविंदा नाही रे, त्यांचं स्पॉन्सरशिप असेल ना म्हणून. आमच्या पथकातली पोरं आणि सगळे प्रो गोविंदा आले, एक्सपर्ट गोविंदा आले. सगळे फुकटचं एक्सपर्ट गोविंदा, सगळे फुकटचे बाथरूम वापरतात. पण काय करणार, पर्याय नाही म्हणून चला या साईडने. आणि आपला अक्षय भाऊ वेसवाला वन साइड हा फुल. आणि गौरव आपला शिडीमध्ये असतो, आता रेडी करतोय त्याला. चालूच आहे कंटिन्यू. हा न्यू चॅनल, जुना चॅनल आहे भावा, न्यू चॅनल नाही. अपना जीवन भाई वन साइड ब्लॉगर सब्सक्राइब करो, लाइक करो, ज़्यादा व्यूज जान दो. पाऊस बघा सगळे आर्टिस्ट आहे. बँजोला काय आर्टिस्ट हे बघा. तुफान पाऊस, तुफान पाऊस. या उत्सवाला खेळाचं स्वरूप दिले गेलेलं आहे. जागतिक खेळ म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याला दर्जा देण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे प्रोलीग अर्थात आपण बघितलं तर लीग पद्धती अशा पद्धतीनं आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भागामध्ये लीग. आपल्या विपुल लोकांचं पण पथक भेटलेलं आहे ते. हे पथकाचं नाव सांग. जय हिंद ग्रुप. जय हिंद ग्रुप पथकाचं नाव आहे ग्रुप. बँजो आजार आलाय. तुझं काय आपला पालखीचा हिरो आहे. हे कारभार पालखीचा हिरो मला बघायला मिळेल. जल्लोष बघायला मिळेल. दोन गोविंद पंत तयार आहेत आणि आपला पक्षी पावसाची वाट बघतो ना, अशा पद्धतीनं हे दोन्ही गोविंद पंत आपल्या परफॉर्मन्सची प्रतिष्ठा करतात. एक्सपर्ट गोविंदामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. पाठवून करावं लागेल आणि त्याचा सज्ज असणार आहे. जे आपल्या समजा आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण एक्सपर्ट गोविंदाचा जबरदस्त सर्वांचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. ही पण यांची टीम म्हणजे अजून थोडासा भेट जाईल. आपल्याला लिंक देखील मिळेल. ऐकूया गणपती बाप्पाचं गाणं आपल्यासाठी घडत आहे. एक्सपर्ट गोविंदा 2024 मध्ये धमाल आपल्याला माहिती आहे. गणपती बाप्पाला नमन करून आजच्या या धमाकेदार कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. फायनली आपला राऊंड आलेला आहे. पोरं पार्टी लाईन लावलेली आहे. पोरांनी लाईन लावली. आता आतमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर चालू करणार. 25.3 सेकंद घेते. रामनगरचा राजा ठाणे 15.84 इतके सेकंद. तर ही अटीतटीची लढत जी आहे ती जिंकलेली आहे. रामनगरचा राजा ठाणे सेकंद. या पावसातच थर लावून दाखवणार. त्यानंतर कशी करतोय थोडक्यात कसं उडता येईल कसं ओळखूया. सिद्धिविनायक गोविंद पथक ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. या ठिकाणी सिद्धिविनायक गोविंद पथक कैसर दाखल झालेलं आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. वन साइड ऑल द बेस्ट आहे. अमर चक्र गोविंद पथक मला ऑल द बेस्ट. आपण दगड मैदानावरती यायचं आहे. एक्सपर्ट गोविंद पथक, एक्सपर्ट गोविंदा 2024 गोविंद पथक आहे. अमर चक्र गोविंद पथक मला. वन साइड जल्लोष आहे, ऊर्जा
ऊर्जा आहे या दोन्ही गोविंदा पथकामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं प्रशांतजी. अगदी बरोबर. अत्यंत महत्वाचा हा सामना अंडीचा सामना असेल. चितवणे गोविंदा पथक कैसर आणि अमरचक्र गोविंदा पथक मालाड या दोन्ही संघांसाठी, दोन्ही गोविंदा पथकांसाठी पहिल्या लढतीमध्ये रामनगरचा राजाने बाजू मारले. अप्रतिम खेळ त्यांचा झालेला आहे. आणि आता हॅलो हॅलो रेडी. गोविंद पथक दर्शन तयार आहात. अमरचक्र गोविंद पथक मालाड तयार आहात. बोला गणपती बाप्पा. आपको दिया गया है एक्सपर्ट गोविंदा 2024 के इस मंच पर और अमरचक्र गोविंदा पथक मालाड, सिद्धिविनायक गोविंदा पथक दर्शन. बेस फॉर्मेशन बहुत इंपॉर्टेंट है. आपको बेस बनाना है, उसके ऊपर एक लेयर रहेगा, फिर आपको पास तैयार रहना है. उसके बाद एक बार फिर सीढ़ी में ये सारे खिलाड़ी तैयार रहेंगे और दोनों तरफ से तैयारी बहुत बढ़िया हो रही है. सफर तक तालियां बजाते हुए 1 मिनट का समय आपको दिया गया है. बेस बनाया उसके साथ ये पहला लेयर आप देख रहे हैं. इसको गोविंदा 2024 आपके कंधे बहुत मजबूत होने चाहिए. आपके पास पैरों में वो ताकत होनी चाहिए. शरीर का रक्षा करना है. कॉन्सन्ट्रेशन आणि प्रशिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन या ठिकाणी 1 4 3 आपका समय शुरू हो चुका है. प्रशांत लवकर. प्रशांत फास्ट. जल्लोष से झालेला आहे. भाई आम्ही पहिल्याच राऊंडला बाहेर झालोय ते तुम्हाला नंतर सांगतो. आता भले बाहेर झालो पण आमचा जोश काय कमी नाही झाला. पोरं चुकणार तेव्हा शिकणार. काय बोलतात नागरू? बरोबर की नाही तुझ्या? बरोबर, एकदम बरोबर. चालतं, हारले तरी काय नाही. इथे काही कारण काय इथे येणार आहे मोठी गोष्ट आहे. असं नाही की हा छोट्या गोविंदासाठी पथक आहे. आज बाहेर निघायला काय तुझा परत ट्राय करू. अरे झेंडा लय आलतोय रे. खूप लांबून लांबून पथक आलेत. मालाड अजून ठाणा पण ठाणा दहिसरमध्ये हिरारोला पथक पण आहे. डोंबिवलीवरनं पण पथक आलेत. 35-40 पथक आहेत. भले आम्ही हरलो, आमचा पथक हरलेला आहे. काय नाही, पण आम्हाला काय नाही, एवढं दुःख नाही झालं आहे. भाग घेतलं, कोशिश चांगली केलेली, भाग घेतलं ही मोठी गोष्ट आहे. काय संध्याकाळी बघा तुम्ही काय वन साईड आतमध्ये घेऊन गेलेलो. सिद्धिविनायक
मन खूप दुखावलं आहे भरपूर पोरांचं, असं दाखवत नाही, पण गोविंद हा खराच ह्याच्यातच मजा आहे, मजामध्येच दिसतो कधी पण आज आहे ना पॅनल्टी आम्हाला एकच लागली, ते तुम्हाला सगळं नंतर सांगतो. पण आपली पोरं खूप जण आहे ना चुकली पण, आणि भरपूर जण पण आहे ना एकदम नीट थरामध्ये उभे होते. भलेही चुकले पण आता शिकायला भेटलं ना काहीतरी, पहिलंच वर्ष होतं, बरोबर की नाही? एकदम बरोबर. चला आता एरियातच चाललो आम्ही, आता कुठे जाणार नाही, ग्राउंडवर, आता ग्राउंडवर चाललो आम्ही, कारण का आता डिस्कशन होणार आहे. नवे शिबिर आहे 7ला, संध्याकाळी आम्ही आहे ना शिबिरला जाणार आहे असं ध्रुव बोलतोय, पण नक्की नाही, आता माहीत पडेल नंतर पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल जायचं आहे की नाही. अगर जायचं असेल शिबिरमध्ये तर मी दाखवेन, नाही जायचं असेल तर मग ब्लॉग एंड करेन. ओके. आणि अजून एक गोष्ट सांगतो, आमचे जेव्हा राऊंड होता आमचा तेव्हा आहे ना कंटिन्यू पाऊस चालू होता, पावसात थर लावलेले, पावसात थर लावून भले बाहेर गेले, आमचा पथक म्हणजे बाहेर गेला, पण एवढं काय नाही. आणि गेल्या वर्षी पण नॅक्सिस मॉललाच आम्ही पहिली सलामी मारायला आलेलो 7 थराची, आणि तेव्हा पण तुफान पाऊस होता. हां, इथे नॅक्सिस मॉलला येतो ना जेव्हा पण, म्हणजे गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पण दोन्ही वर्ष कडक पाऊस पडलेला, कडक पावसातच आपण. हां, आता वाजले 10 वाजलेत आणि आता आम्ही नेक्स्ट शिबिरला चाललोय. बघा दादा, आम्ही शिबिरला निघालोय 10 वाजता निघालोय, 7:30-8चा टायमिंग दिलेला, पण 10 वाजले निघाला. पाऊस तर आहे ना दिवसभर चालू द्या कंटिन्यू, फक्त मध्ये आहे ना जेव्हा आम्ही घरी होतो ना तेव्हा फक्त बंद होता, त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस होताच. 2 वेळा तर कपडे बदलले सगळ्यांचे. हे बघा एक्सपर्टची जर्सी, हाँ तो घालना है, उससे क्या देना, उसको लेके आया, फिर आगे खड़ा हुआ. पहिल्या लोकेशनवर जाऊया आणि तिकडचं शूट करतो, तुम्हाला भेटतो. ओके, बाय बाय गाईस, बाय बाय ना असं बाकीचा आणि पण हे करतो ना, हां भेटूया थोड्या वेळाने भेटूया लोकेशनवर, फोटोवर जाऊन भेटूया. हा बघा आपला कोच. जय श्री राम. लगाने वाले पोचलेलो आपण पहिल्या लोकेशनवर, आता आपण जाऊया तिथे थर लावूया आणि तुम्हाला दाखवतो कसं काय. इतर गोविंदा पथक आप लोग भी आ जाओ, नजदीक आ जाओ. पाडा दहीसर मानाचा पथक.
गोविंदाचं पथक यांना या वर्षीचा मान मिळतोय. मानाची दहीहंडी फोडण्याचा हा अविलक्षण क्षण आपण अनुभवतोय. मोरिया दहीकाला पथक, दहीकाला सराव शिबिर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद सर्व स्थानिक नागरिकांचं, मनापासून आभार. यानंतर सिद्धिविनायक दहीकाला पथक सर्वांनी साई कृपाकडे जायचंय, बालाने सांगितलंय. चला बरं बरं, बस बस बस. बोल 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 बजरंग बली की. अनब्रेकेबल हंडी आणली का? पुढा पुढा, तू खाली उतर बाळा, तू खाली उतर. खाली उतर बाळा, खाली उतर बाळा, खाली उतर. त्याला उतर, त्याला उतर खाली, त्याला उतरव खाली, त्याला उतरव खाली पहिला. बाळा खाली खाली. हा आरामात आरामात, मस्त आहे. खाली खाली, नीचे लाव, नीचे लाव, नीचे लाव. हाथी घोडा पालखी, हाथी घोडा पालखी. हात काढ, हात काढ आणि जाऊन दे, हात काढा. हा जाऊन दे. हाथी घोडा पालखी. बोल 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 बजरंग बली की. गोविंदा आला रे आला. लाभलेला आहे आणि सुरेख पद्धतीने त्यांनी आज मानवी मनोरे रचले. अर्थातच दहीहंडीचा अविलक्षण क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला. खूप धन्यवाद मित्रांनो, काळजी घ्या. जय श्रीराम. अरे जायचं काय विचारा रे आधी, अरे पहिला कुठे जायचं ते विचारा. ये किधर जाने का अभी? अरे एरियातली चालतली पब्लिक एरियात गेली ना. ठीक आहे चलो. जय श्रीराम. फायनली आम्ही हंडी फोडलेली आहे. सलामी आधी दिली 6 ताराची, बघू शकता आम्हाला. मग नंतर हंडी पण फोडली आहे. इथे बघा, इथे डाग लागलेला आहे. आम्हाला हंडी फोडायचा मान भेटलेला, सक्सेसफुल पण झाला आणि एक पण पोरगा एकदा पण नाही पडला. खूप एन्जॉय केली पोरांनी. कोणच नाही पडला. हा, आणि आजच्या दिवसात एक्सपर्टला पण आणि इथे शिबिरला पण कोण नाही पडला. हरिओम भाई, कहाँ घूम रहा है? जय श्रीराम. हरिओमचा दूर पाणी निघालेला पण हरिओम उभा होता. आपको ट्रॉफी दिखाई. नाही, हम लोग अभी ट्रॉफी दाखवली. तर आता आम्ही चाललोय एरियात, कारण की आता कुठे नाही जायचं, एकाच जागेवर जायचं होतं. आम्हाला असं वाटलं की 2-3 जागेवर जायचं, पण आता उशीर झाला, 11 वाजत आले, कॅन्सल केलं जायचं. एकाच जागेवर झालोय. हे बघा डोरा. हा भूषण भाऊ. हे लोक इथेच राहतात म्हणून हे लोक इथे उतरले. आता हे लोक चालले घरी. आता आम्ही पण आता एरियात चालले, बघू मग काय करतोय. फोटोशूट चालू आहे, फोटोशूट. बघा पोज, बघा नवीन नवीन पोज. देवेश नवीन नवीन पोज फोटोशूट. तो कृतिक फोटोग्राफर आहे ना, म्हणून तो बघा ते बघा. आणि हा फोटो काढतोय तर आपण बघू शकता. हा फोटो काढतोय आणि यांनी तर दहीहंडी काय फोडली नाही. हा, यांनी दहीहंडी काय फोडली नाही, नकली आहे. हे बघा, जाऊ दे, लहान आहे लहान आहे. हे साईड आपला आता आलाय
सुजल. आम्ही आहे ना शिबिरला जाऊन आलो, हंडी फोडून आलो, सलामी देऊन आलो आणि आत्ता येतं झोपलेला. एक्सपर्ट गोविंदाला आलेला तिकडनं, मग आता येतं. अरे झोपलेला, घरी झोपलेला, थकलेलो पूर्ण टेम्पो मस्त गोविंदा. तर आता आहे ना 12 वाजत आलेत आणि आज आहे ना म्हणजे 12 वाजता 25 ऑगस्टला आपल्या प्रवीण कुलेकर म्हणजे प्रवीण दादाचा वाढदिवस सुरू होणार आहे. तर त्यासाठी आता आम्ही इथे तयारी करतो आहे, केक वगैरे कट करणार आहे. तर प्रवीण दादा गोळेकर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्या लोकांना सांगतो. या पथकाची ज्यांनी स्थापना केली सिद्धिविनायक दहिकाला पथक आणि सिद्धिविनायक हे मित्रमंडळ आहे मागी गणेश उत्सव, त्या प्रवीण दादाचा आपल्या लाडक्या वाढदिवस आहे. तर ते तुम्हाला थोडं ब्लॉगमध्ये दाखवीन, जेवढं होईल तेवढं दाखवतो. कारण की जास्त मोठा काय बड्डे करणार नाही, छोट्यामध्येच चांगला कार्यक्रम करणार आहे. आणि खूप मजा आली आजच्या दिवशी. आणि सुजल भली आता आला नाही, पण उद्यापासून रोज असणार तो थकलेला म्हणून. तयाने भेटतो आता केक कापताना. चला हा बघा हिरो बघा, लवली बीट्समध्ये यायला जायचं आहे. बघा फोटोशूट बघा कसे चालू आहे केकाचे. फोटो ले लेना भाई. हा भाई, हा भाई, थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. भावाचे काय फोटो संपले ना आज, भावाचे काय फोटो संपले ना आज. हे बघा दुसरा आला आहे बघा, चालूच आहे एक एक फोटो. तू काय बघतोय रे? हा बघा गाईज आता आपण उद्या भेटूया. उद्या आता ते ध्रुवच्या बाप्पांचा आता शूट करणार आहे, केक शूट बीट करेल. आता आपण उद्या शिबिरला भेटूया डायरेक्ट. उद्या शिबिरला जायचंय. उद्या शिबिर, उद्याचं बघूया, उद्या. हा तुझं बघ इकडे. काय बोलू शकतो, आज प्रवीण दादाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे. त्याचं नाव काळा बोर आहे. त्याचं नाव आहे ना खरं सांगू प्रथमेश आहे. हा प्रथमेश नाव आहे, पण त्याला आम्ही काळभोर बोलतो. काळभोरचा विषय काय? काळभोरला विचारला, आज प्रवीण दादाचा बर्थडे आहे 12 वाजता. बघाय हा नाही रे, थांब हे रडून घेतलेली आहे. थांब ना, मी थकत आहे. प्रवीण दादाचा बर्थडे तर तू काय बोलू शकतो? प्रवीण दादाचा बर्थडे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. खायला आलं फक्त, हा केक खायला आलाय. केक खायला आला. एक का बघा आमचा, हा बघा भांडतो आलाय तो, बघा लय भांडतो. हा बघा याचं बघा वेगळं काय चाललंय. ही उलटी केलेली, आता परत उलटी. शिडीवरती असतो खाली, त्याला निकॅप लागतात. तरी निकॅप लागतात. बंद करो बंद. हा बघा सगळ्यात मेहनती पोरगा आपला भाऊ गणेश. गण्या एक नंबर. हा पथकासाठी फुल लढतो तो. सगळ्यात पहिला मेसेज ग्रुपवर याचा असतो. हे बघा फोटो ते अपलोड करतोय. भावा आज प्रवीण दादाचा बर्थडे लागणार, तू काय बोलू शकतो? आपला पथक फक्त बस आणि हॅपी बर्थडे. हंडी सोबत मारामारी दादा रोज बर्थडे. दादाचा रोज बर्थडे. मारामारी करणार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. और क्या बन रहा है? मजा आली आजच्या दिवशी. काय बोलतो सुजात? काय नाही, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जोरात बोल जरा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला असा सपोर्ट दाखवा. हा बस. आणि सुजात खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.